थोडीशी प्रॅक्टिस करू. रोटेशन तुम्हालाही विचार करायचा आहे क्वेश्चन कसे सॉल्व्ह होतात. पहा यामध्ये आपल्याला जनरली स्क्वेअर आहे, त्यानंतर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, किंवा एखादी स्ट्रेट लाईन रॉड आहे, अशा टाईपच्या फिगर्स मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया विचारतात. यामध्ये दोन चार टाईपचे प्रश्न आहेत. एक अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया, आणि त्याच्यानंतर मग पुढे मोठा टॉपिक आहे तो टॉर्क. आता इथे एक प्रश्न आहे. आपल्याला म्हटलेलं आहे की एक स्क्वेअर आहे. पहा, असं समजा क्वेश्चन म्हणतो एक स्क्वेअर आहे. अशा स्क्वेअरच्या चार कॉर्नर्सवर, ठीक आहे, या स्क्वेअरच्या चार कॉर्नर्सवर आपण सेम मास ठेवलेले आहे. एकदम बेसिक पण चांगले प्रश्न आहेत, लक्ष द्या. याच्या चार कॉर्नर्सवर आपण मास ठेवले एम. म्हणजे बघा आयडेंटिकल मास आहे. आणि मग म्हटलेलं आहे या सगळ्या स्क्वेअरची जी एज आहे, म्हणजे ही जी साइड आहे, ही आहे ए युनिट. एवढी याची साइड लेंथ आहे. फाइंड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम. आता कधी तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा काळा म्हणतील त्यावेळेस कंपल्सरी काय माहित असायला पाहिजे? ऍक्सिस. कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट आपण काढत आहोत, कारण आपण पाहिले ऍक्सिस बदलला की मोमेंट ऑफ इनर्शिया बदलतो. आता इथे म्हटलेलं आहे फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम. सिस्टीमचा अर्थ या चौघांमुळे किंवा प्रत्येक पॉइंटचा होणारा मोमेंट ऑफ इनर्शिया. तर काय बेसिक कॉन्सेप्ट? प्रत्येक पॉइंटमुळे त्या त्या डिस्टन्सवर होणारा MOI कॅल्क्युलेट करा आणि मग सगळ्यांना ऍड करा. तर ही बेसिक कॉन्सेप्ट असते. आता या टाईपचे जे प्रश्न आहेत असे तुम्हाला खूप पाहायला भेटतील एक्झाम मध्ये. अशा टाईपचे जास्त पाहायला भेटतील. आणि मग पुढे पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम लावून कॅल्क्युलेट करणं आहे. मग हा म्हणतो सिस्टीम अबाउट अ लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन. तर हा प्लेन आहे, म्हणजे समजा माझा हा हात असा प्लेन आहे आणि ऍक्सिस आहे परपेंडिक्युलर या बरोबर. तर प्लेन ऑफ द स्क्वेअर अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द स्क्वेअर. आता सेंटर ऑफ द स्क्वेअर काय आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. इट इज इंटरसेक्शन ऑफ डायगोनल्स. तर आपण हे डायगोनल्स इथे जर जोडले तर या ठिकाणी हा जो पॉइंट आलेला आहे, दिस पॉइंट. आता याचं असं म्हणणं आहे की हा प्लेन आहे आणि या प्लेनच्या परपेंडिक्युलर हा ऍक्सिस आहे. म्हणजे हा ऍक्सिस आर पार जातोय मध्ये. तर याच्या अबाउट याच्या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल. तर काय माहिती असण्याची गरज आहे आपल्याला? एक गोष्ट, आपल्याला या प्रत्येक पॉइंट मुळे काढायचं आहे. तर आपल्याला हे पाहावं लागेल की हा जो ऍक्सिस आहे, नीट बघा, हा जो ऍक्सिस आहे दिसतो असा, हा ऍक्सिस आणि हे डिस्टन्स हे परपेंडिक्युलर आहे. ठीक. तर आपण आता समजू की हा तो ऍक्सिस अशा पद्धतीने प्लेनच्या बाहेर आलेला आहे. तर या ऍक्सिस सोबत हा मास काय आहे? परपेंडिक्युलर आहे. तर इथे आपण एक गोष्ट बोलू शकतो, बघा, each mass m is at perpendicular distance from the axis of rotation. आता आपल्याला काय करावं लागेल? मग हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. जर मला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तर MR स्क्वेअर लावायचे. तर M तर माहिती आहे, एवच आहे प्रत्येकाचं.
आर स्क्वेअर म्हणजे डिस्टन्सचा स्क्वेअर. तर मला हे डिस्टन्स डी कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं कॅल्क्युलेट करणार? बघा कोण आहे हा? हा स्क्वेअर आहे. आणि स्क्वेअर मध्ये आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ऍट राईट अँगल्स. प्रॉपर्टी आहे लहानपणी शिकलेली. आपल्याला हे पण माहिती आहे की राईट अँगल मध्ये डायगोनल बायसेक्ट करणाऱ्या दोन फिगर्स आहेत, एक स्क्वेअर आणि एक रॉम्बस. ठीक आहे. तर रॉम्बस किंवा स्क्वेअर बद्दल तुम्हाला जर प्रश्न आला तर तुम्ही डिस्टन्स नेहमी परपेंडिक्युलरच घ्यायचा आहे. आता हे डिस्टन्स परपेंडिक्युलर आपल्याला काढायचे. तर बघा ह्याची साईड ए जिथं ए आहे इथे पण ए आहे. ठीक. आपल्याला हे माहिती आहे की या डायगोनल म्हणून जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला माहित असलं पाहिजे डायगोनलची लेंथ असते ए अपॉन रूट. हे जे डिस्टन्स आहे ते असतं नेहमी ए अपॉन रूट 2. देअरफॉर बघा डिस्टन्स ऑफ each mass is a upon root 2. एवढे डिस्टन्स असणार आहे a upon root 2 from the axis of rotation. तर आपण काढू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ पार्टिकल किंवा एक मास किंवा इथं म्हणा वन मास. तो किती असायला पाहिजे? एम आर स्क्वेअर. आता एम तर एम आहे आणि आर म्हणजे परपेंडिक्युलर डिस्टन्स ए बाय रूट 2 होल स्क्वेअर. यावरून आपल्याला काय मिळेल पहा, वर मिळेल एम ए स्क्वेअर, खाली मिळेल 2. ओके, हा झाला 2. हा तर एका मासचा झाला ना. आपल्याला काढायचं फॉर सिस्टीम. सो ऍज अ सिस्टीम टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया इज 4 टाइम्स, 4 पॉइंट आहेत ना असे, एकाच आपण काढलं. 4 times of ma square by 2 is nothing but 2ma square. या सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया 2ma स्क्वेअर असेल. क्वेश्चन साधा आहे पण बऱ्याच वेळा हेच लक्षात येत नाही आपल्याला. क्वेश्चन्स मध्ये तुम्ही आता फोकस जास्त तुमचा कुठं असायला पाहिजे, डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार, सिस्टीमच्या अबाउट काढा म्हणतील, ऍक्सिस कुठून जात आहे, तिथून डिस्टन्स किती असेल, या बेसिक गोष्टींचा विचार करायचा आहे. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन दाखवतो, तर बिलकुल त्याला तुम्ही 2 मिनिटं ट्राय करा. हे समजलं बेसिक कसं करतात. असे तुम्हाला क्वेश्चन दरवर्षी पाहायला मिळतील, त्याच्यामध्ये नो डाऊट. मोमेंट ऑफ इनर्शियाचे फार टफ क्वेश्चन्स येत नाही. बेसिक चांगले असले की क्वेश्चन सहज जमतात. आता जो पुढचा क्वेश्चन आहे, नेक्स्ट याचा असं म्हणणं आहे 4 पॉइंट मासेस आहेत, त्यांना आपण काय केलं, एका मासलेस रॉडने कनेक्ट केलं. ठीक आहे. लेट अस सी व्हॉट इट वॉन्ट्स टू से. आता समजा की या पद्धतीने आपल्याकडे एक लाईन आहे की हा तो रॉड आहे, मासलेस रॉड आहे. जसं आपण मासलेस स्ट्रिंग वगैरे पाहतो NLM मध्ये तसं. पण याचं असं म्हणणं आहे की याच्यावर आपण 4 मासेस ठेवलेले आहेत. हा इथे एम आहे, इथे 2m आहे. आता आयडेंटिकल मासेस नाहीत. 2m आहे, इथे 3m आहे आणि इथे 4m आहे. हे 4 मासेस ठेवलेत. द फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट ऍक्सिस CD. तर असं समजा की आपल्याला या ऍक्सिसच्या अबाउट कॅल्क्युलेट करायचं. हा आपला ऍक्सिस आहे असं माना. या ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळे डिस्टन्स इथून आहेत ए, हे सगळे डिस्टन्सेस ए युनिट लेंथवर आहेत. ओके, आता तुम्हाला याचा हा जो ऍक्सिस आहे सीडी, दिस इज सीडी, याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. क्वेश्चन आहे फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया about axis CD for the system. Try this. आपल्याला या ऍक्सिसच्या अबाउट, सीडी ऍक्सिसच्या अबाउट कॅल्क्युलेट करायचंय. तर आपण काय पाहतो, प्रत्येक पॉइंट मास ऍक्सिस पासून किती दूर आहे. तर समजा पहिल्यांदा घेतला इथे, आपण मानू मोमेंट ऑफ इनर्शिया I1 पहिल्यासाठी. I1 इथे असेल याचा. हा बघा मास या ऍक्सिस पासून 2a डिस्टन्स वर आहे. तर इथून येणार त्याचा मास m आणि डिस्टन्स r चा स्क्वेअर, mr स्क्वेअर. इथून येईल बघा 4, हा m आणि हा a स्क्वेअर. तर याचं झालं 4ma स्क्वेअर. आता 2m मास a डिस्टन्स वर आहे, आपण या ऍक्सिसच्या अबाउट काढतोय. मग I2 ला कॅल्क्युलेट करा, दॅट इज मास आणि त्याचं डिस्टन्स आहे a. तर हा 2ma स्क्वेअरच येणार. I3 आपल्याला माहिती आहे ऍक्सिस वर जो कोणता मास असतो तो त्या ऍक्सिस पासून 0 डिस्टन्स वर असतो. हा 3m मास ऍक्सिस वरच आहे, तर त्याचा डिस्टन्स 0 आहे. तर बघा त्याचा मास घेतलं आणि r 0 आहे, तर ओव्हरऑल याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 येणार. आणि जो I4 आहे, I4 चा मास आहे 4m, त्याचा डिस्टन्स आहे a ऍक्सिस पासून, तर 4ma स्क्वेअर. तर याच्यात आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर 4ma स्क्वेअर सगळ्यांना ऍड करा. 4 हा 2 6 हा 0 आणि प्लस 4, तर ओव्हरऑल येणार 10ma स्क्वेअर. चलो, आता एक थोडा अजून चांगला क्वेश्चन. नेक्स्ट आपल्याकडे दिलेला आहे की इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. लेट अस से वी हैव एन इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगल, याच्या तिन्ही कॉर्नरला पॉइंट मासेस आहेत 1 2 3 kg. इथे 1 kg मास आहे, हा 2 kg आहे आणि या ठिकाणी 3 kg मास आहे. परत हा म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, तर या प्रत्येकाची साइड लेंथ 1 सेंटीमीटर इक्विलॅटरल आहे. तर क्वेश्चन म्हणतो फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू 1 kg मास. बघा, तर फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सिस्टम अबाउट ऍक्सिस passing through 1 kg mass याच्यातून जाणारा and perpendicular to the plane of triangle. विचार करा, ह्याचं काय म्हणणं आहे बघा, याच्यातून जाणारा ऍक्सिस आहे आणि प्लेन कोणता आहे, हा प्लेन आहे ना, इक्विलॅटरल ट्रायंगलचा हा प्लेन आहे. तर ऍक्सिस 1 kg तून जातोय परपेंडिक्युलर असा ऍक्सिस आहे. तर या ऍक्सिसच्या अबाउट आपल्याला काढायचे. विचार,
सिस्टीमचा. पहा या ठिकाणी आपण जो ऍक्सिस इमॅजिन करत आहोत या पद्धतीने आपण जर मानला तर बघा हे प्रत्येक डिस्टन्स जे आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे मासचं. इथून येणार हे पण पहा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, कारण हे असं बाहेर आहे ना, तुम्ही असं इमॅजिन करा. हा जर या पद्धतीने ऍक्सिस आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन, तर बघा यांच्यामध्ये इथे परपेंडिक्युलर आहे, तर हे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे. आता आपण इथला जो I1 आहे तो तर 0 असेल, कारण हा मास तर स्वतःच ऍक्सिसवर आहे, तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असेल. तर सिंपल गोष्ट आहे, पहा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 1 kg मास इज 0, कारण तो अबाउट ऍक्सिस आहे, ऍक्सिस वरच येतो. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 2 kg मास, फक्त इथं मुलं चूक कुठं करतात, युनिट्स मध्ये. mr², 2 kg मासचं युनिट m आहे 2, r², r r आहे 1, पण हा सेंटीमीटर आहे, मीटर करायचंय. सेंटीमीटर मध्ये आपण 1 मीटर जर करायला गेलो तर 10⁻² असतो. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/10² मीटर, हे युनिट आहे. तर हा होईल 10⁻², हा झाला r आणि हा त्याचा स्क्वेअर. तर इथून तुम्हाला मिळेल 2 इंटू 10⁻⁻⁴. हा तर बंद झाला. सेम मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 3 kg मास, 3 kg मास, तर सेम प्रोसेस, याचे डिस्टन्स पहा तेवढंच आहे आणि परपेंडिक्युलर आहे, तर हे 3 इंटू 10⁻⁻⁴. त्याच्यावर आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया I हा असेल पहिल्याचा प्लस दुसऱ्याचा. त्याच्यात 10⁻⁻⁴ कॉमन केलं तर इथून येतं 5 इंटू 10⁻⁻⁴. मोमेंट ऑफ इनर्शियाचा युनिट पाठ असलं पाहिजे किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ठीक आहे, मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर, अशा पद्धतीने याचं युनिट येईल. तर तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्सिसच्या अबाउट काढता येणं हे महत्वाचं आहे. आता इथं परपेंडिक्युलर म्हणून देतात आपल्याला, नो डाऊट. याच्यानंतर आपण जे 2 थेरम शिकले होते त्या थेरमवर डिपेंड एक छोटासा क्वेश्चन करूया. आता आपण एक PYQ करू. PYQ आहे MHT CET, फार लांब नाही, 2025, आता लास्ट इयर आलेला चांगला आणि सोपा क्वेश्चन आहे, सीईटीचा क्वेश्चन आहे. तर तुम्हाला विचारलंय फाइंड मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म रॉड, रॉड बद्दल आहे, ऑफ मास m, मास is capital M and length capital L, about an axis perpendicular to the length of the rod and at distance. बघा सीईटीचा अतिशय सोपा क्वेश्चन आहे. डिस्टन्स L/4 फ्रॉम वन एंड इज, ऑप्शन्स देतो मी तुम्हाला. ऑप्शन्स आर ml²/4, ml²/12,
7 ml square by 24 and 7 ml square by 48. हे क्वेश्चन कडे नीट पहा. क्वेश्चन काय फार जुना नाही, जेव्हा मी 12वीला होतो तेव्हाचा तर नाहीये. लेटेस्ट क्वेश्चन आहे. फार अवघड प्रश्न येत नाहीत, म्हणून मला मी कॉन्सेप्टवर फोकस करायला 4 दिवस झालं. आपल्याला नेमका विचार काय करायचा असतो. आता क्लिअर फिजिक्स मध्ये मेनली काय करायचं, क्वेश्चन सॉल्व्ह करताना जमल तशी रफ का होत नाही, एक फिगर काढायची. आपल्याला काय म्हणलेला आहे. जसं आता इथे जो क्वेश्चन सांगतो आपल्याला की तो जो रॉड आहे, हा तो रॉड असेल आणि आपल्याला म्हणतो युनिफॉर्म रॉड. युनिफॉर्म शब्दाचा अर्थ काय माहितीये ना, थ्रू आउट ह्याचं जे मास आहे प्रत्येक पॉइंट वरचं ते सेम आहे. युनिफॉर्मचा अर्थ असं नाही की रॉड इथे थोडासा थिन आहे, मग थोडा थिक झाला, पुन्हा हे झाला, याला आपण युनिफॉर्म म्हणत नाही. कारण मास डिस्ट्रीब्युशन चेंज होतं, मास डेन्सिटी चेंज होते. अशा क्वेश्चनला करण्यासाठी आपल्याला त्याचे वेगवेगळे पार्ट्स करून इंटिग्रेट करावं लागतं. आता ते ऍडव्हान्स लेवलमध्ये गेला तो क्वेश्चन. आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, याचा कॅपिटल मास एम आणि कॅपिटल एल त्याची लेंथ आहे, ही टोटल लेंथ आहे. ओके, पूर्ण अनालाइज करा, काही अवघड नाही. ही याची टोटल लेंथ आहे आणि आपल्याला काय म्हणतो, एक ऍक्सिस असा काढा जो लेंथला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे तो इथं कुठे असू शकतो, तो ऍक्सिस कुठे असू शकतो. आता कुठे असण्यापेक्षा यांनी सांगितलं की तो रॉड एका डिस्टन्स वर आहे L/4 फ्रॉम वन एंड. कोणता एंड धरा ना, समजा मी हा एंड घेतला, तर या एंड पासून हे टोटल एल आहे. तर असं माना की इथे L/4 डिस्टन्स वर आहे, इथे परपेंडिक्युलर आहे हे डिस्टन्स. दिस डिस्टन्स इज L/4. आता आपल्या सगळ्यांना माहिती की याचा नॅचरल ऍक्सिस कुठे आहे, इथे असणार नॅचरल ऍक्सिस, आणि हा तो ऍक्सिस आहे. आणि आपल्याला माहिती आहे की या नॅचरल ऍक्सिसला हा येलो कलरचा ऍक्सिस पॅरलल आहे. तर इथे आपण पॅरलल ऍक्सिस थेरम लावून सॉल्व्ह करू शकतो. सिंपल क्वेश्चन आहे. तर पहिल्यांदा काय कराल, युजिंग पॅरलल ऍक्सिस थेरम. त्याच्यानंतर एक खूप बेटर आणि छान क्वेश्चन आहे, सीईटीचाच हे करू आपण. पॅरलल ऍक्सिस थेरम काय करता येईल, आपल्याला माहिती आहे की मोमेंट ऑफ इनर्शिया जो असतो तो आहे ICM प्लस mr². आठवतंय पॅरलल ऍक्सिस थेरम. त्याच्या नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट घेऊन किती डिस्टन्स वर आपण दुसरा ऍक्सिस घेतलेला आहे ते घेऊन करतो. आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम मध्ये आपण काय केलं, IZ इज इक्वल टू IX प्लस IY. हे दोन ऍक्सिस थेरम आहेत. आता मला सांगा, नॅचरल ऍक्सिसच्या थेरम रॉडचा आपण पाठ केलं होतं ml² बाय 12. आठवते, हा नॅचरल ऍक्सिसच्या अबाउट आहे. आणि आपल्याला इथे डिस्टन्स साठी मास तर फिक्स आहे, आणि किती डिस्टन्स वर टाकले त्याला, L/4. तर डिस्टन्स L/4 वर आहे आपला क्वेश्चन. बिलकुल अवघड नसते हे. हा झाला ml² बाय 12, इथून येईल ml² बाय 16. इथून या दोघांचा एलसीएम 48 आहे. वर खाली याला तुम्ही 4 ने याला 3 ने मल्टिप्लाय केलं तर बघा, वर 4 आणि 3 होते 7 ml² आणि खाली झाला 48. बिलकुल. तर सीईटी 2025 नाही, 3025 मध्ये जरी एखाद्या जनरेशनने एक्झाम दिली तर अशा टाईपचे क्वेश्चन राहतात. क्वेश्चन फार टफ नसतात, कॉन्सेप्ट सोडायचा नाही. यांनी जे सांगितलंय की त्याला परपेंडिक्युलर आहे, एवढ्या डिस्टन्स वर आहे, तर इनडायरेक्टली सांगत आहे पॅरलल ऍक्सिस थेरम. मी तुम्हाला जे दोन थेरम सांगितले त्याच्या कंडिशन मात्र पक्क्या माहित पाहिजे. जसा आपला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम होता IX IY IZ, त्याची बेसिक कंडिशन काय लक्षात ठेवायची आहे तुम्हाला, जो IX आणि IY काढतो आपण, समता IZ येते ना, IX आणि IY त्या प्लेन मध्येच असली पाहिजे. तो एक 2D शेप असला पाहिजे. 3D साठी आपण नाही काढत. म्हणजे या टेबलचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर मला काढायचा एखाद्या पॉइंटवर, तर इथे मला दोन वेक्टर जे आहेत IX IY हे काढण्यासाठी
ते दोन्ही या प्लेन मध्ये असले पाहिजे, तेव्हा झेड याच्या परपेंडिक्युलर वर जाईल, म्हणजे आपण क्रॉस प्रॉडक्ट घेऊ शकतो. आता बघा यानंतर पुढे परत जेई मेन्सचाच क्वेश्चन आहे. चला सीईटीचाच क्वेश्चन आहे. 25. हा क्वेश्चन थोडा छान आहे, सोपा आहे. काय म्हणते बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रॉड अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर, इनडायरेक्टली काय सांगितलं कळलं, अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ इज I1. बघा हा तर तुम्हाला डायरेक्ट दिलेला क्वेश्चन आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रॉड अबाउट ऍक्सिस पासिंग थ्रू, पासिंग थ्रू सेंटरचा अर्थ पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास, ठीक आहे, इज परपेंडिक्युलर आहे अँड इज I1. ह्याचा पहिला मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. इथपर्यंत साधा प्रश्न आहे. आता हा काय म्हणतो, असा रॉड होता आपल्याकडे, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया I1 आहे अबाउट द ऍक्सिस परपेंडिक्युलर अँड पासिंग थ्रू सेंटर. आता त्याला बेंड केला आणि एक रिंग बनवलं. हे क्वेश्चन खूप असतात, समजून घ्या. इट इज बेंट टू फॉर्म a ring and its moment of inertia is I2. ओके, तर आपल्याला विचारले then I1 is I2, what is this ratio? हा रेशो काढायचा दोघांच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा. ऑप्शन्स आर 3 π² by 2, second option 2 π² by 3, π² by 3, and fourth option π²by 9. आता थोडासा विचार करा, सेकंड कंडिशन मध्ये थोडस काम आहे. याचा एक फायदा होतो परीक्षेमध्ये, बऱ्याचदा क्वेश्चन ड्रॉप होतात जेई मेन्स मधून, त्याचे 4-4 मार्क भेटतात आपल्याला, खुश होऊन जायचं तेवढ्यावरच. आता बघा ऍक्च्युली पहिला जो आहे I1 तर डायरेक्ट बघा, आता mr² किंवा ml² घ्या, जे काय आहे आपण त्याला आरच मानून चलू. रॉड आहे ना, mr²/12 येणार, त्याच्यामध्ये काही चेंज नाही, तो तर फिक्स आहे. आता आपण त्याला रॉड येता आर किंवा एल म्हणा, काही अडचण नाही, तुम्ही वाटल्यास एल म्हणा, चला ठीक आहे, ते जे दिले तेच घेऊ. हा I1 झाला. आता तुम्ही बघा I2 काढत असताना, आता रिंग आहे ना, आपण चला याला डिस्क मारूनच करू, तरच आपला क्वेश्चन बरोबर येईल. जेव्हा त्याची टोटल लेंथ काढायची, टोटल लेंथ काय होईल, डिस्क पूर्ण फिरली म्हणजे एक सर्कल बनला, म्हणजे लेंथ 2πr झाली, सरकमफेरन्स म्हणजे त्याची रेडियस झाली L/2π. ज्यावेळेस आपल्याला हे सांगत नाही की दिलेल्या ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया कशाच्या अबाउट काढायचा आहे, ठीक आहे नाही, कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट, तेव्हा नॅचरल ऍक्सिस मानूनच करायचे. आता आपल्याला हे माहितीये फॉर डिस्क, आता डिस्क म्हणूनच घ्या, तर जो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे तो असायला पाहिजे mr²/2. चला इथे m/2, तर ऑप्शन बरोबर येतो हा r², इथे घ्या m/2, r ला सबस्टिट्यूट करा, L²/4π² होईल, ठीक आहे ना, आपण याला हे ठेवलं तर ओव्हरऑल इथून येईल ml²/8π². हा झाला I2.
बस, आणि आपल्याला क्वेश्चन विचारतो दोघांचा रेशो. सो I1 अपॉन I2. I1 आहे ml²/12. त्याचा I2 सोबत रेशो घेतला तर हे इन्व्हर्ट इंटू खाली ml², हे दोन कॅन्सल होतील. इथून 2, इथे 3. आता ऑप्शन मॅच करण्यासाठी क्वेश्चनच्या लँग्वेज मध्ये बऱ्याचदा गोंधळ असतो. तर 2π²/3 ऑप्शन बी इथं आन्सर. आलं लक्षात? तर असे काही क्वेश्चन्स आहेत, आपण अजून याची प्रॅक्टिस करणार आहोत. आपण एक अजून याच्यामध्ये पिरियडमध्ये काय करू, जेईने MOI चे क्वेश्चन्स कसे विचारलेले आहेत, हे सीईटी आणि काही आपण बेसिक कॉन्सेप्ट आज केले. उद्या मी परत MOI वर क्वेश्चन्स घेईल. त्याच्यात ऍक्सिस थेरम लावणं आहे, थोड्याशा कॉम्प्लेक्स फिगर्स आहेत, तिथे थोडी मास डेन्सिटी घेऊन इंटिग्रेट करून काढण्याचे क्वेश्चन्स आहेत, ते पण आपण करू. आता तुम्हाला फक्त या गोष्टी पाहता आल्या पाहिजे, एवढं मी घेतलेलं आहे. म्हणजे उद्या हे संपलं की आपल्याला याच्या टॉर्ककडे जात आहेत. ठीक आहे, भरपूर सोपे क्वेश्चन्स आहेत. 2 टाईपचे क्वेश्चन्स येतात ह्याच्यामध्ये. बऱ्याच वेळा तुम्हाला काय करतात, अँग्युलर मोमेंटम आठवते, अँग्युलर मोमेंटम, लिनियर मोमेंटम काय आहे, अॅनालॉजी शिका. ह्या गोष्टी अॅनालॉजीवर आहेत. जसं मी तुम्हाला कायनेटिक एनर्जी लिनियर आणि रोटेशन मध्ये काय सांगितली, लिनियर मध्ये हाफ mv² आहे. आपण च्या जागी आय लिहिलेला आहे आणि व्ही च्या जागी ओमेगा लिहिलेला आहे. तर हाफ आय ओमेगा² लिहित होतो आपण रोटेशन मध्ये. इथे तसंच आहे. लिनियर मोमेंटम काय असायचं, mv, p इज इक्वल टू mv. आता m ला रिप्लेस करा आय ने आणि v ला रिप्लेस करा ओमेगाने. तर रोटेशन मध्ये लिनियर मोमेंट अँग्युलर मोमेंटम बनेल आय ओमेगा. ते पाठ करायची गरज नाही, अॅनॉलॉजी आहे. आणि तुम्हाला ह्याच्यावर आधारित बरेचसे क्वेश्चन्स येतात. आणि आपले कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण ज्याला हे लिहित होतो आठवा, v² इज इक्वल टू u² प्लस 2as. तर v च्या जागी तुम्ही ओमेगा फायनल लिहायचं, u च्या जागी ओमेगा इनिशियल लिहायचं. ऍक्सेलरेशन तर येत राहणार, त्याच्यामध्ये चेंज नाही. म्हणजे आपले तिन्ही कायनेमॅटिक्सचे इक्वेशन रोटेशन मध्ये पण काम करतात, एक्झॅक्टली तसेच काम करतात, फक्त तिथे वर्डिंग चेंज होते. असे पण क्वेश्चन्स आहेत, वेक्टर धरून आहेत. कारण अँग्युलर मोमेंटम वेक्टर आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी वेक्टर आहे, लिनियर व्हेलॉसिटी वेक्टर आहे, आर पोझिशन वेक्टर आहे. त्यांनी एक क्वेश्चन असा विचारलेला आहे, पहा हा क्वेश्चन करा बरं, बघूया. हा करा, मग आपण मॅथ्स कडे जाऊ. आज तुम्हाला मी थोडेसे बायनॉमियलचे पण काही चांगले क्वेश्चन देणार आहे. बायनॉमियल मध्ये उद्या आपल्याला एक छोटीशी टर्म शिकायची आहे, आज नाही उद्या. अरे क्या हुआ बेटा तुझे? हा पण सीईटीचाच क्वेश्चन आहे 2025. क्वेश्चन काय म्हणतो, फाइंड लिनियर व्हेलॉसिटी. बघू आता आपण याच्यावर काल परवा बोललोय. लिनियर व्हेलॉसिटी if angular velocity is, याची अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा ॲज अ वेक्टर 3i मायनस 4j प्लस k अँड रेडियस. बघा डायरेक्ट क्वेश्चन आहे, ज्याला फॉर्म्युला माहिती ते सहज करेल. 5i मायनस 6j प्लस 6k. ठीक आहे, याचा आन्सर मी ऑब्जेक्ट तुम्हाला ऑप्शन्स देत नाही, विचार करा आन्सर काय येईल. डॉट प्रोडक्ट येईल का क्रॉस प्रोडक्ट येईल? हो, बघा डायरेक्ट क्वेश्चन आहे. v इज इक्वल टू ओमेगा आर किंवा ओमेगा क्रॉस आर. आपण आर ओमेगा लिहितो, पण ऍक्च्युअल मी जेव्हा आर ओमेगा लिहितो तेव्हा मी मॅग्निट्यूड वाईज पाहिलेलं आहे, आणि त्याच्यामुळे त्याला मागे पुढे करत नाही. आपल्याला हे माहिती की क्रॉस प्रोडक्ट कम्युटेटिव्ह नसतं. ठीक आहे, दोन वेक्टरला जर आपण मागे पुढे केलं तर क्रॉस चेंज होतो.
जसं मी एक्स क्रॉस वाय केलं तर रिझल्टंट अपवर्ड आहे, पण जर मी वाय क्रॉस एक्स केलं तर डाऊनवर्ड आहे. त्याच्यामुळे क्रॉस प्रोडक्ट इज नॉट कम्युटेटिव्ह. तर तुम्हाला कधी फॉर्म्युल्यामध्ये ऍज अ वेक्टर काम करायचंय तर व्ही ऍज अ वेक्टर हा घेताना ओमेगा क्रॉस आर असं घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ओमेगा आणि आर बघा दोन्ही ऍज अ वेक्टर दिलेले आहेत आपल्याला. या दोन वेक्टरचा तुम्हाला काढायचा आहे क्रॉस. क्रॉस आपण सगळेजण डिटर्मिनंटने काढतो. इथे लिहा आय जे के. आधी ओमेगा क्रॉस आर आहे. आधी ओमेगाचे कोएफिशियंट्स घ्या. हे जे मी नंबर्स लिहिते 3 -4 1 याला आपण पुढे चालून 3D जॉमेट्री मध्ये डायरेक्शन रेशोज म्हणतो, त्याला डीआरस म्हणतात. आता याच्यानंतर रेडियस आहे 5 -6 6. बस याचा क्रॉस प्रोडक्ट करेक्ट करायचं, कारण आन्सर तर एक वेक्टरच येणार आहे. आता जेई मेन्स याच प्रश्नाला थोडंसं फिरून विचारते. मॅग्निट्यूड काढा म्हणते, असं करा म्हणते, ह्याच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढा म्हणते, उगाच फिरवते कुठल्या कुठे. तर कॉन्सेप्ट माहिती आहे सगळ्यांना. आय घेतो आपण, तर इथं काय येणार -24 मायनस मायनस +6. तर इथे मायनस घेणं कंपल्सरी होतं. ठीक आहे. मी तेच म्हणलं तुमचं कॅल्क्युलेशन कुठतरी चुकलं असेल. आपल्याला माहिती आहे प्रोसेस काय आहे, प्लस मायनस प्लस. ठीक आहे नाही, 3/3 डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्यासाठी प्लस मायनस प्लस. तर इथून घ्या मायनस जे कॅप. जे घेताना इथून येतं 18 आणि इथे येतं -5. परत प्लस के कॅप. के कॅप मध्ये आला तर इथून येतं -18 आणि इथे मायनस मायनस +20. बस प्लस मायनस व्यवस्थित घ्यायचं आहे, डिटर्मिनंट आहे. तर -18 आय कॅप यायला पाहिजे. इथून यायला पाहिजे -13 जे कॅप. बघा हा प्लस आणि हा मायनस आहे. आणि इथून यायला पाहिजे -2 के कॅप, सॉरी +2 के कॅप ऍज अ वेक्टर. ठीक आहे. असे क्वेश्चन्स आहेत. उद्या आपण आता एकदा MOI चे जेई मेन्सचे क्वेश्चन्स करू. ठीक आहे. आज आपण बेसिक प्रॅक्टिस केली, अबाउट ऍक्सिस काढणं, युनिट कन्व्हर्जन करणं, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम किंवा पॅरल ऍक्सिस थेरम वापरणं. या सगळ्यांना आता आपण पुढे उद्या थोडा हायर स्केलला घेऊन जाऊ. मी हे सगळे आज तुमचे नोट्स आणि व्हिडिओ अपलोड करतो.